मुंबईतल्या मुस्लिम बहुल भागांमध्ये एकनाथ शिंदेंना जास्त पसंती आहे. इथे शिंदेंचे उमेदवार महापालिकेसाठी दिल्यास महायुतीला फायदा होऊ शकतो असं भाजपच्या एका अंतर्गत सर्व्हेतून समोर आलं. आता खरंच असा सर्व्हे झाला की नाही हा पुढचा प्रश्न. पण या सर्व्हेचं टायमिंग खास आहे. महायुती आणि त्यातही फडणवीस शिंदे यांच्यातला सुप्त संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून समोर येत होता. आता नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तर दोन्हीकडच्या नेत्यांमध्ये मोठी खडाजंगीत झाली. पण या निवडणुका झाल्या आणि घडामोडी वेगानं बदलल्या. ज्या रवींद्र चव्हाणांनी कार्यकर्ते फोडल्यामुळं शिंदेंची शिवसेना नाराज झाली होती, त्याच चव्हाणांनी गुरुवारी रात्री नागपुरात शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार असल्याची घोषणा केली. यानंतर लगेचच भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत मुस्लिम बहुल भागात शिंदेंना जास्त पसंती असल्याच्या बातम्या आल्या. या सगळ्या क्रोनॉलॉजीचा नक्की अर्थ काय पाहूया त्या व्हिडिओमधून. मुंबईच्या डेमोग्राफिक्सचा जर विचार केला तर मराठी मतदारांची संख्या ही 38%, तर त्याखालोखाल मुस्लिम मतदार 19 ते 20% दरम्यान आहेत. मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डांपैकी 18 जागांवर मुस्लिम मतदार 50%, तर 7 जागांवर मुस्लिम मतदार 35%च्या आसपास आहेत. म्हणजेच हे 25 वॉर्ड मुस्लिम बहुल आहेत. संपूर्ण 227 वॉर्डांचा विचार केला तर त्यामध्ये मुस्लिम मतांचा प्रभाव असलेल्या साधारण अजून 25 वॉर्डांचा समावेश होतो. त्यामुळं मुस्लिम मतदार डॉमिनंट असलेल्या वॉर्डांची संख्या ही 50च्या घरात जाते. आता महायुतीच्या मुंबईतल्या जागा वाटपाचा विचार केला तर मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद अणुशक्तीनगर आणि काही ठराविक भागांपुरती मर्यादित आहे. म्हणजेच अजित पवारांमुळे जास्तीत जास्त मुस्लिम बहुल जागा खेचता येणं अशक्य आहे याची भाजपला जाणीव आहे. म्हणूनच भाजपनं नवाब मलिकांना विरोध करण्याचं कारण पुढे करत मुंबईसाठी राष्ट्रवादीला महायुतीपासून दूर ठेवल्याच्या चर्चा होतात. मुंबईत जागा वाटपात भाजपला जास्तीत जास्त संघर्ष करावा लागणार आहे तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत. मुंबई महापालिकेत भाजपचं 150+ नगरसेवकांचं स्वप्न आहे. पण शिंदेंच्या शिवसेनेकडे 2017च्या महापालिकेला निवडून आलेले शिवसेनेचे 40 ते 45 नगरसेवक आहेत. तर सगळ्याच पक्षातून आलेल्या माजी नगरसेवकांचा आकडा हा 100पेक्षा जास्त असल्याचा शिंदे सेनेचा दावा आहे. त्यामुळे शिंदे 227 पैकी 100पेक्षा जास्त जागांवर आग्रही आहेत. असं असताना आपल्या हक्काच्या जागांवर पाणी सोडण्यासाठी अर्थातच भाजप तयार होणार नाही. मग अशावेळी शिंदेंसोबत मांडवली करण्यासाठी भाजपसमोर पर्याय उरतो तो मुस्लिम बहुल जागांचा. या जागांवरचं मतदान हे भाजप विरोधी आहे याची भाजपला खात्री आहे. त्यामुळे या जागांवर शिंदेंना पसंती असल्याचं प्रोजेक्ट करून या जागा शिंदेंच्या कोट्यात टाकण्याची भाजपची ही खेळी असल्याचं म्हटलं जात आहे. जर या जागांवर महायुतीचा उमेदवार निवडून आला नाही तर त्याचं नुकसान हे शिंदेंनाच होणार आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा मुस्लिम महिला मतदारांमध्ये प्रभाव असल्याचं भाजपच्या सर्व्हेतून सांगण्यात आलंय. पण लाडकी बहीण योजनेचं क्रेडिट शिंदेंकडे जाऊ नये यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून झटणाऱ्या भाजपनं अचानक त्याचं श्रेय शिंदेंना देणं हा सगळा याच रणनीतीचा भाग असल्याचं म्हटलं जातं. यात आणखी एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो तो मतविभाजनाचा. गेल्या काही काळापासून मुंबईला पुन्हा एकदा भाषिक अस्मितेचं केंद्र करण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना यश आलंय. त्यामुळे ठाकरे बंधूंची महापालिकेसाठी युती झाली तर मराठी मतदारांचा कल हा त्यांच्या बाजूने झुकण्याची भीती भाजपला आहे. पण हा मतदार एकगठ्ठा भाजप विरोधात जाणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. मुंबईतल्या 17% उत्तर भारतीय मतदारांपैकी मोठा वर्ग भाजपनं काँग्रेसकडून आपल्याकडे खेचलाय. त्यानंतर 15% गुजराती आणि मारवाडी मतदारांवर सुरुवातीपासूनच भाजपची पकड आहे. पण दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईचा विचार केला तर मराठी अधिक मुस्लिम मतदारांचं प्रमाण हे इथे 62%. याच भागात ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेला दोन्ही खासदार निवडून आले होते. ठाकरेंच्या शिवसेनेला याच भागातून आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यातही यश आलंय. इथे ठाकरेंचं केडर सुद्धा मजबूत आहे. त्यातही याच पट्ट्यात मनसेची ताकद सुद्धा जास्त आहे. त्यानंतर सर्वाधिक मुस्लिम मतदार असलेल्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून सुद्धा ठाकरेंना आपले आमदार निवडून आणण्यात यश आलंय. त्यामुळे हे भाग भाजपसाठी डेंजर झोन ठरतात. पण काँग्रेसनं मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलाय. त्यात समाजवादी पक्ष सुद्धा मुस्लिम मतांच्या जोरावर 4 ते 5% व्होट शेअर आपल्याकडे ठेवत आलाय. त्यामुळं या जागांवर मुस्लिम मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता सुद्धा जास्त आहे. मुस्लिम मतांचं होणारं हे विभाजन जितकं जास्त तितका भाजपचा फायदा जास्त हे अलिखित सूत्र आहे. त्यामुळे मुस्लिम मतदारांमध्ये शिंदेंचा चेहरा प्रोजेक्ट करून ही फूट आणखी कशी वाढेल यासाठी भाजपचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे. अर्थात आता हा फॉर्म्युला भाजपसाठी किती फायद्याचा ठरणार हे आताच सांगणं कठीण आहे. मुळात भाजप मुस्लिम बहुल जागा देऊन आपली बोळवण करून स्वतःचा फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात आहे ही गोष्ट शिंदेंनाही नक्कीच माहिती आहे. त्यामुळे शिंदे ह्या जागांसाठी तयार होतात की नाही यावर मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं जागा वाटप अवलंबून असणार आहे.
तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? मुस्लिम बहुल जागांवर शिंदेंचा चेहरा पुढे करण्याचा भाजपचा फॉर्म्युला यशस्वी होणार की हा फ्लॉप शो ठरणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.